वटसावित्री पूजा करताना या चुका अजिबात करू नका. वडाची फांदी तोडून पूजा करणे. सर्वात मोठी आणि महत्त्वाची चूक म्हणजे काही जण वडाची फांदी तोडून घरात आणतात आणि तिची पूजा करतात. वटवृक्ष हा दीर्घायुष्याचं प्रतीक आहे, त्यामुळे त्याला इजा पोहोचवणे किंवा फांदी तोडणे अशुभ मानले जाते. शक्यतो नैसर्गिकरित्या उगवलेल्या वडाच्या झाडाजवळ जाऊनच पूजा करावी. काळे किंवा पांढरे कपडे घालणे. वटसावित्री हे सौभाग्याचं व्रत आहे, त्यामुळे या दिवशी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या साड्या किंवा कपडे परिधान करू नका. पूजेसाठी लाल, पिवळा, हिरवा किंवा गुलाबी यांसारखे शुभ रंग निवडा. सुवासिनीला रिकाम्या हाताने परत पाठवणे. या दिवशी वाण पूजले जाते आणि एकमेकींना दिले जाते. तुमच्या घरी आलेल्या कोणत्याही सुवासिनीला किंवा ब्राह्मणाला रिकाम्या हाताने पाठवू नका. काहीतरी गोड, फळ किंवा विडा नक्की द्या. गुंडाळताना चूक करणे. वडाला सुती धागा गुंडाळताना तो मध्येच तुटू नये याची काळजी घ्या. तसेच धागा गुंडाळताना मनात पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी सकारात्मक विचार ठेवा. कोणतेही नकारात्मक विचार मनात आणू नका. कडू किंवा तिखट बोलणे. व्रताच्या दिवशी घरामध्ये किंवा पतीसोबत वाद घालू नये. मन शांत आणि प्रसन्न ठेवावे. देवी सावित्रीने आपल्या संयम आणि बुद्धीच्या जोरावर यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले होते. त्यामुळे या दिवशी संयम बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पूजा ही नेहमी श्रद्धेने आणि समाधानाने करावी. मनात कोणताही संकोच न बाळगता आनंदाने हे व्रत साजरे करा. सुवासिक फुलांचा वापर. वडाच्या झाडाला सुती धागा गुंडाळताना मनात पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. पूजेत चंपा, मोगरा किंवा गुलाबासारखी सुवासिक फुलेच अर्पण करावीत. कोमेजलेली फुले वापरू नयेत. उपवासाचा नियम. जर तुम्ही उपवास करत असाल तर पूजेचे विधी पूर्ण होईपर्यंत काहीही खाणे टाळावे. पूजा संपन्न झाल्यावर घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घेऊनच फराळ किंवा जेवण करावे. शक्यतो थेट वडाच्या झाडापाशी जाऊन पूजा करावी किंवा कुंडीतल्या छोट्या वडाच्या रोपाची पूजा करावी. सखींनो, तुमची वटपौर्णिमेची तयारी कशी सुरू आहे कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या सर्व सखींना हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा.